नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा न्यायालयाची मेगा भरती जी आहे त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाईन अर्ज देखील मित्रांनो सुरू झालेले आहेत। कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे, कशी परीक्षा होणार आहे, कशी निवड होणार आहे, पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, याबद्दलच सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, जाहिरातीत काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्यासाठी निवड यादी, प्रतीक्षा यादी, वेतन श्रेणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर लघुलेखक पदासाठी निवड यादी 568, प्रतीक्षा यादी 146, कनिष्ठ लिपिक 2795, निवड यादी, प्रतीक्षा यादी 700, हमाल 1266, प्रतीक्षा यादी 318। या ज्या काय आहेत मित्रांनो, निवड यादीमध्ये जी आकडे देण्यात आलेली आहे ते तुमच्या जागा आहे आणि प्रतीक्षा यादी किती जणांची लावण्यात येणार आहे ते 146 जणांची लघुलेखक मध्ये, कनिष्ठ लिपिक साठी 700 जणांची आणि शिपाई हमाल साठी 318 जणांची प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे। त्यासाठी वेतन स्तर देण्यात आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर आता पाहूया मित्रांनो, शिपाई हमाल या पदासाठी पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे। तर उमेदवाराने किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरी यष्टी चांगली असावी। तुम्ही जर 7वी पास असाल तर तुम्हाला शिपाई हमाल या पदासाठी अर्ज करता येणार आहे। त्यासोबतच आता कनिष्ठ लिपिक या पदासाठी काय पात्रता दिलेली आहे ती पाहूया। कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे। जर तुम्ही लॉ केलेला असेल, कायद्याची पदवी धारण केलेली असेल, त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच त्या जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे। जीसीसी, टीबीसी किंवा ITI यामध्ये इंग्रजी टायपिंग 40 त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 किंवा त्याहून अधिक गती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी, कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो, तुमच्याकडे कॉम्प्युटरचं एखादं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। आता लघुलेखक हे जे पद आहे यासाठी सुद्धा पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे। त्यासोबतच इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यासोबतच तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेजचं सर्टिफिकेट देखील पाहिजे लघुलेखन या पदासाठी। आता पुढे काय माहिती दिली आहे ती पहा। प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क या ठिकाणी देण्यात आले आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्जाचं शुल्क असणार आहे 1000 रुपये आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये फीस असणार आहे। तर यावेळेस तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे जे पोर्टल आहे तुम्हाला दिसते, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ते TCS चं पोर्टल आहे। TCS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, आता परीक्षा कशा प्रकारे होणार आहे त्याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। चाळणी परीक्षा शिपाई हमाल साठी 30 गुणांची होणार आहे आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी 40 गुणांची होणार आहे। त्यानंतर इंग्रजी लघुलेखन चाचणी, लघुलेखक साठी 20 गुणांची परीक्षा होणार आहे इंग्रजीमध्ये आणि मराठी लघुलेखन चाचणी 20 गुणांची होणार आहे लघुलेखक या पदासाठी। कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदांसाठी लघुलेखक चाचणी लागू नाहीये। त्यानंतर कनिष्ठ लिपिक साठी आणि लघुलेखक या पदासाठी इंग्रजी टायपिंग 20 मार्काची होणार आहे। कनिष्ठ लिपिक साठी सुद्धा 20 मार्काची टायपिंग टेस्ट होणार आहे इंग्रजी, त्यासोबतच मराठीची देखील होणार आहे। पण यात इंग्रजी टायपिंग, मराठी टायपिंग शिपाई हमाल या पदासाठी लागू असणार नाहीये। सोबतच लघुलेखक, कनिष्ठ लिपिक या पदासाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार नाहीये, म्हणजे त्यांना लागू नाहीये। आणि शिपाई हमाल या पदासाठी 10 गुणांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे। त्यासोबतच सर्व पदांसाठी 20 मार्काची लघुलेखक या पदासाठी मुलाखत होणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी 20 मार्काची मुलाखत होणार आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी 10 मार्काची मुलाखत होणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं लघुलेखक या पदाची परीक्षा 100 गुणांची असणार आहे, कनिष्ठ लिपिक या पदाची 100 गुणांची परीक्षा असणार आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी 50 मार्काची परीक्षा असणार आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो हे सर्व मार्किंग वर तुमची कट ऑफ लागणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला सिलेबस देण्यात आलेला आहे। इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य,
व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल। तर कशा प्रकारची चाळणी परीक्षा असेल कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी? तर पहा या ठिकाणी देण्यात आलेले एकूण गुण 40 आणि 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न। शिपाई हमाल या पदासाठी 30 गुणांची 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी व मराठी भाषेतील प्रश्न असणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचा समावेश केला जाईल, म्हणजे कम्प्युटरवर आधारित तुमचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे। आता मित्रांनो खाली कोणती माहिती देण्यात आली आहे ती पहा। लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी परीक्षेचा तपशील कशा प्रकारे असेल? लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही, तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल। यामध्ये पहा मित्रांनो, इंग्रजी आणि मराठी टायपिंगची तुमची परीक्षा घेतली जाते 6 मिनिटं आणि 8 मिनिटं। यामध्ये 100 शब्द प्रति मिनिट, 80 शब्द प्रति मिनिट, एकूण शब्द 600 आणि 640 अशा पद्धतीनं प्रति वेळ 40 मिनिटे 45 मिनिटे लघुलेखनाची परीक्षा असते। त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षेचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो शिपाई हमाल पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल। एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल। तर त्यांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी चाळणी परीक्षा झाल्यानंतर शिपाई हमाल या पदासाठी घेतली जाईल। त्यानंतर पुढे माहिती काय दिली ती पहा। जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल। प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल। आता पुढे काय माहिती दिली ती पहा। प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालच्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या कास्टमधील उमेदवारांसाठी त्यामध्ये 5% गुणांची सूट दिलेली आहे। म्हणजे जर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना 35% गुण मिळाले असतील तर त्याच्या 5% कमी कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे उत्तीर्ण होण्याचे निकष। चाळणी परीक्षा, टायपिंग, टंकलेखन, लघुलेखन जे काही परीक्षा तुमच्या घेतल्या जाणार आहेत त्या संपूर्ण परीक्षेच्या मार्कापैकी तुम्हाला जर 35% मार्क मिळालेले असतील तर तुम्ही त्या पदासाठी पात्र असाल आणि जे कास्टमधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5% सूट असणार आहे, म्हणजे 30% गुण तुम्हाला घेणं गरजेचे आहे। तर सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। 4 डिसेंबर 2023 पासून सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद होईल। शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की उमेदवारांनी अर्ज पुरेशा वेळेआधी भरावा। ऑनलाईन अर्ज भरताना काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा PDF पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हा PDF तुम्हाला देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर PDF पुन्हा एकदा वाचू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना जाहिरातीची माहिती घेता येईल। आता मित्रांनो याच्यामध्ये तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे। स्टार्टिंगलाच आपण पाहिलं तर त्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी वैध राहील। त्यानंतर माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी मुदतवाढ न दिल्यास ही यादी व्यपगत होईल, म्हणजे मित्रांनो ती यादी रद्द केली जाईल। 2 वर्षामध्ये जर तुम्हाला नियुक्ती नाही मिळाली तर ती यादी रद्द होईल। त्याच्यानंतर मित्रांनो आता शिपाई हमाल पदासाठी अर्ज भरताना 7वीचे गुण कशा पद्धतीने टाकायचे आहेत याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने ही जाहिरात आहे मित्रांनो। या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे, याची देखील गरज तुम्हाला भासणार आहे। त्यानंतर जिल्हा न्याय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा तपशील या ठिकाणी देण्यात आले आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला या तपशिलामध्ये भेटून जाईल। तर अशा पद्धतीने आपण सविस्तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या संपूर्ण जाहिरातीचा PDF आपण या ठिकाणी जाणून घेतलाच आहे। जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुमच्या शंकेचं निवारण 100% केलं जाईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या असो किंवा इतर रिक्रुटमेंट बद्दल माहिती असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।